जीवन भाग 1 याच्या पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश करतो. चला तर डॉक्टर जॉनी आणि डॉक्टर मोहनराव यांनी जीवित व्यक्तीनं दान केलेल्या मूत्रपिंडाचं रुग्णाच्या शरीरामध्ये यशस्वी असं प्रत्यारोपण केलं आणि आता अविकसित देशातील रुग्ण हे भारतामध्ये शस्त्रक्रिया करून घेण्यासाठी येतात. पुढचा आपला मुद्दा आहे टेस्ट ट्यूब बेबी. तर भारतीय कुटुंब व्यवस्थेमध्ये पूर्वीपासूनच अपत्य होणं ही एक महत्वाची गोष्ट मानली जायची. मग अपत्य पाहिजे असणाऱ्या ज्या पती पत्नी आहेत यांना या समस्येवर मात करण्यासाठी टेस्ट ट्यूब बेबी या तंत्रज्ञानाचा आधार 1978 पासून उपलब्ध झाला. मग कोलकाता येथे डॉक्टर सुभाष मुखोपाध्याय यांच्या देखरेखीखाली टेस्ट ट्यूब बेबी हा प्रयोग यशस्वी झाला आणि मग हा पहिला कृत्रिम गर्भधारण तंत्राचा यशस्वी असा प्रयोग ठरला आणि मग या तंत्रज्ञानाद्वारे दुर्गा या मुलीचा जन्म झाला आणि हा पहिला कृत्रिम धारण तंत्राचा यशस्वी प्रयोग ठरला आणि त्याच्यामुळे काय झालं तर अपत्य हवे असलेल्या पालकांचे प्रश्न सुटण्यास मदत झाली. आता पुढे बघूया लसीकरण. 1978 पूर्वी भारतामध्ये दरवर्षी जन्माला आलेल्या 10 मुलांपैकी 6 मुलं तर जन्मानंतरच्या पहिल्या वर्षातच प्राणघातक अशा संकटांना सामोरी जायची. त्याच्यामध्ये पोलिओ, गोवर, धनुर्वात, क्षय, घटसर्प, डांग्या, खोकला, त्याच्यानंतर सगळ्या ह्याच्यावरती मात करण्यासाठी लसीकरण मोहीम ही हाती घेण्यात आली. मग 1995 मध्ये पल्स पोलिओ लसीकरणाची मोहीम संपूर्णपणे हातीच घेण्यात आली. कोणत्या साली? 1995. आणि याच्यामुळं पोलिओ हा रोग आटोक्यामध्ये आला. शहरीकरण शहरात किंवा नागरिक क्षेत्रात लोकवस्ती केंद्रित होण्याच्या प्रक्रियेस काय म्हणतात? शहरीकरण. आता हे नागरीकरण घडून येण्यासाठी वाढीव लोकसंख्या एक महत्वाचं कारण आहे. बघा, छोट्या ग्रामीण गावाचं नागरीकरण आणि त्या नागरीकरणाचं शहरात रूपांतर होण्यासाठी लोकसंख्या अर्थातच एक महत्वाचं कारण आहे. लोकसंख्या वाढली की ते शहर वाढतं, ते गाव वाढतं. मग हवा, पाणी आणि समूह जीवनासाठी आवश्यक असणाऱ्या आर्थिक आणि सामाजिक संस्था हे घटक नागरीकरणावर परिणाम घडवून आणतात. मग आता स्वातंत्र्योत्तर भारताच्या संदर्भामध्ये नागरी लोकसंख्या ही वाढीची काही प्रमुख कारण म्हणजेच काय तर मृत्यूदरातली घट, औद्योगिकरण आणि ग्रामीण भागातल्या रोजगाराची अनुपलब्धता, शहरातल्या रोजगार संधी, स्थलांतर ही होत. मग शहरावर येणारा हा ताण जर थांबवायचा असेल तर मग काय करावं लागेल? जे छोटी छोटी गावं आहेत ना त्याच्यामध्ये रोजगार उपलब्ध करून द्यायचा, बरोबर? आर्थिक विकासाचा तिथं समतोल साधायचा आणि आर्थिक विकासाला चालना द्यायची. महानगराची वाढ नियंत्रित करणे आणि ग्रामीण आणि नागरी भागामध्ये आवश्यक सेवा आणि सुविधा पुरवणे हे अत्यंत त्याच्यावरती उपाय आहेत. पुढे बघूया, शहरांवर येणारा हा ताण जर थांबवायचा असेल तर आपण बघितलं की छोट्या छोट्या गावामध्ये रोजगार उपलब्ध करून देणं, आर्थिक विकासाचा समतोल साधणं, आर्थिक विकासाला चालना देणं, महानगरांची वाढ नियंत्रित करणं, तसंच ग्रामीण आणि नागरी भागामध्ये आवश्यक सेवा आणि सुविधा पुरवणं हे त्याच्यावरती उपाय आहे. तर आता आपण बघूया ग्रामीण भाग. तर स्वतंत्ररित्या किंवा सामूहिक रीतीने स्वतः कसत असलेल्या सगळ्या जमिनीजवळ राहणाऱ्या शेतकऱ्यांच्या कायम वस्तीला आपण गाव असं म्हणतो, बरोबर? आणि मग जेव्हा शेतीचा शोध लागला तेव्हापासून गाव तर हे अस्तित्वातच आले. मग भारतातल्या खेडे पद्धती ही विरळ लोकवस्ती असलेली पद्धती आहे. खेडेगावमध्ये आपल्याला जास्त लोकसंख्या दिसणार नाही कारण तिथं तेवढं राहणीमान उंचावलेलं नाही, त्याच्यामुळे तिथं विरळच अशी लोकवस्ती असते. आणि मग भोवताली सगळ्या पसरलेल्या शेतजमिनी आणि त्याच्यामध्ये दाटीवाटीने वसलेली ही घरं
हे भारतीय खेडेगावाचं प्रमुख वैशिष्ट्य आहे. बघा, आपण पण कधी खेडेगावात गेलो तर अगदी चिटकून चिटकून घर, सगळ्या घरातल्या माणसांना एकमेकांच्या घरातले स्वयंपाकाचे सगळे सुगंध जात असतात. एकमेकांची भांडणं पण आपण चव्हाट्यावर आपण बघतो. म्हणजे प्रत्येक गोष्ट अगदी मिळून मिसळून तिथं केली जाते. बरोबर? ग्रामीण समुदाय हा मोठा असला तरी तो नागरी समुदायाच्या तुलनेनं कितीतरी लहान असतो. आणि गावापेक्षा छोटा गट म्हणजे वस्ती होय. मग संपूर्ण भारतातल्या ग्रामरचना ही एकसारखी नाहीये. प्रादेशिक स्वरूपाप्रमाणे आणि त्याचं ते स्थळ या वैशिष्ट्यानुसार याच्यामध्ये फरक असतो आणि फरक पडतो. तर स्वातंत्र्योत्तर कालखंड जर आपण बघितला तर ग्रामविकासाच्या दृष्टीनं सामूहिक विकास योजना या सुरू करण्यामध्ये आलेल्या आहेत. आणि मग तिच्याद्वारे काय काय होतं बघा, शेती तंत्र बदलणं, जलसिंचन वाढवणं, शिक्षणाचा प्रसार करणं, भू सुधारणा कायदा संमत करणं, अशा योजना ह्या सगळ्या आखण्यात आल्या. आणि मग या योजनेनुसार शेतीचं उत्पन्न वाढवायचं, ग्रामीण भागामध्ये दळणवळण, आरोग्य, शिक्षणाचा प्रसार करणं हे एक उद्दिष्ट आहे. मग गावातल्या आर्थिक विकासाला जास्त प्राधान्य देण्याचं ठरलं. आणि मग यासाठी सरकारनं ग्रामपंचायतीच्या माध्यमातून हे कार्य सुरू केलं. आता ग्रामपंचायतीच्या या रचनेमध्ये सर्वच जाती जमातीमधील लोकांना सामावून घेण्यास सुरुवात झाली. आणि मग यासाठी ग्रामपंचायती, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद यांचे अधिकार हे वाढवण्यात आले. आता आपण बघतोय बदलतं आर्थिक जीवन. तर पूर्वी गावांचं जीवन हे आर्थिक दृष्ट्या अगदी स्वयंपूर्ण होतं. गावातले बहुतेक लोक हे शेतीवरच अवलंबून असायचे. आणि मग शेतातलं उत्पादन कारागिरांना त्यांच्या कामाचा मोबदला म्हणून वाटण्यात येत असे. आता मात्र ही परिस्थिती बदललेली आहे. म्हणजे ग्रामीण भाग शेती आणि शेतीच्या निगडीत जोडधंद्याशी जोडला गेला आहे. तर नागरी समाज बिगर शेती उत्पादन व सेवा या व्यवसायांशी जोडला आहे. आता आपण बघूया आपण काय शिकलो या अंतर्गत. पुढील विधानं सकारण स्पष्ट करायची. पल्स पोलिओ लसीकरणाची मोहीम हाती घेण्यात आली आणि ग्रामीण पाणी पुरवठा योजना सुरू झाल्या करण्यात आलेली आहे. चला तर आपण आता पुढच्या विभागात जाण्याऐवजी मला तुम्हाला सांगू दे की ह्याचं व्यवस्थित उत्तर आपल्या वहीमध्ये तुम्हाला नमूद करायची आहे. बरोबर? चला पुढे जाऊया.